नमस्कार, सुस्वागतम. बाकी मंडळी तुम्ही कसे आहात? मजेत ना? अरे किती वेळा तोच प्रश्न विचारतोय. एवढ्या वेळेला कार्यक्रम केला पण अजून याला काही कॉन्फिडन्स नाही बाबा. हे बघा, आता अर्धवट राव मी मगापासून बघतोय की तुम्ही बोलताय, मी गप्प बसतोय, तुम्ही बोलताय, मी गप्प बसतोय. हे बघा, मी तुमचा मान राखतो म्हणून 2 वर्ष मी हा कार्यक्रम चालवतोय, माहिती तुम्हाला? बापरे, म्हणजे तुम्ही 2 वर्षाचे आहात? अरे, मी 100 वर्षाचा आहे आणि अजून हसवतोय. ही मोठी गोष्ट ही गोष्ट बरोबर बोललेली आहेत. खर तर हे आपले बाप आहेत. बाप कसे? हे आपले आजोबा. आजोबा कसे? हे आपले पणजोबा आहेत. पणजोबा खापर पणजोबा आहेत. म्हणून तर तुमच्या खुर्चीवर बसलो. खरं सांगू, 2 वर्ष मी तुमचा कार्यक्रम बघतोय आणि मनापासून हसतोय. हो अहो, मी सगळ्यांना हसवलं पण मला हसवणारे तुम्हीच आहात. अर्धवटराव, तुम्ही बसून राहता. मी माझ्या पाहुण्यांना आमंत्रित करतो, ज्यांना मी माझं काय स्वागत वगैरे करणार की नाही? आता बघा मी कसं स्वागत करतो, म्हणजे एंट्री. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रामदास पाध्ये सरांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या प्रवासात नेहमीच त्यांच्या बरोबर सावलीसारख्या असणाऱ्या अपर्णा पाध्ये मॅडम. जोरदार टाळ्या. त्यानंतर आता त्यांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे 2 सुपुत्र सत्यजित पाध्ये आणि परीक्षित पाध्येसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत अर्धवटरावांना. 100 वर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर मला खूप बरं वाटतं. आमचा अर्धवटराव 100 वर्षाचा झाला हे खरंच वाटत नाही. आणि मला असं वाटतं ही घटना बाहुली विश्वात पहिल्यांदी घडते आहे. जागतिक बाहुली विश्वात मी म्हणेन असा एक अर्धवटराव किंवा बाहुला जो 100 वर्षाचा झालाय आणि अजूनही बोलतोय. क्या बात आहे. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि हा जो आलाय हा कोण आहे मग? यांचा मी तुम्हाला सांगू का? हा सांगा. मी या अर्धवटरावांचा पंटू आहे. यांचा पंटू आहे. माझं नाव सँडी आहे. एकदम नव्या पिढीचा आहे सँडी बाबा. खतरनाक. यो मॅन यो सँडी. तर या संपूर्ण फॅमिलीचं स्वागत करतो. आणि खरं तर काल आपण बालदिन साजरा केला 14 नोव्हेंबर. आणि म्हणून आजचा हा विशेष भाग आपण या मंचावरती साजरा करतोय. खरं तर सगळ्या लहान मुलांसाठी आजचा दिवस खूप मोठा असणार आहे. सगळ्यांचं स्वागत आणि विनंती करेन कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. खरंच ही एक जादूच आहे जी यांनी क्रिएट केली आहे. कुठलाही कलाकार मला वाटतं जादूगरच असतो. तो जादू करत असतो रसिक प्रेक्षकांवर. मला लहानपणापासून वाटायचं की आपण जादूगार असावं, काहीतरी आपण गायब करावं. मग मी काय गायब करत शेवटी आपल्याला 100 मार्काचा गणिताचा पेपर असतो, त्यातले 50 मी गायब करून दाखवायचो. मग लोकांना विश्वास नाही बसायचा की आपले किती आहेत. बघा ह्या वेळेला 50 केलं ना, पुढे 100 पैकी 25 दाखवा, 75 गायब करून दाखवतो तुम्ही.
तर अशी मी जादू करायचो. नंतर त्या जादूचा काही फायदा नाही झाला, फटकेच जास्त पडले मला. आज या मंचावरती सुद्धा अशा एका पिता पुत्राला मी आमंत्रित करणार आहे जे खरेखुरे जादूगार आहेत. सगळ्या जगभराला माहीत असलेलं एक मराठमोळ नाव म्हणजेच रघुवीर जादूगार. या मंचावरती आमंत्रित करूयात जादूगार विजय रघुवीर आणि जितेंद्र रघुवीर यांना. बराच वेळ झालाय त्याला लागली भूक. अच्छा, ह्याला भूक लागली आहे? त्याला मी जरा दूध देऊ का? ओढ, दूध प्यायल्यासारखं ओढायला ऍक्शन. जोरात 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 अजून 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 जोरात जोरात अजून 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 जोरात अजून जोरात. बस 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 बस. आता मात्र मला वाटतं त्रास देणार नाही पोट भरल्यामुळे. नाही थँक्यू. आल्या आल्या ज्यांनी असं हे मॅजिक क्रिएट केलं या मंचावरती, कारण ही फॅमिलीच तशी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या रघुवीर फॅमिलीसाठी. जादूगार विजय रघुवीर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जितेंद्र रघुवीर आणि आता त्यांचा हा नातू ईशानसाठी जोरदार टाळ्या. सर, तुमचे मी मनापासून स्वागत करतो आणि विराजमान होण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. 15,000च्या वरती प्रयोग सगळ्या जगभरात ज्या व्यक्तीने केलेले आहेत. खरं तर एकट्याचं श्रेय नाही, म्हणजे वडिलांपासून सुरू झालेलं जितेंद्रपर्यंत 15,000 प्रयोग झालेत. वा. आणि पहिल्यांदा त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्याच वेळेला मला वाटतं रामदासच्या वडिलांनी बाहुलक्या बाहुल्यांचं सुरू केलं होतं. हो. आणि ते त्याच्यात मशहूर झाले. रघुवीर जादूमध्ये मशहूर झाले. आणि मराठी याच्यामध्ये फक्त 2च कुटुंब आहेत की वेंट्रोलॉकिझमला पाद्यांना तोड नाही आणि जादूमध्ये रघुवीरांना तोड नाही. खरंय. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका कलाकाराला. खरं तर त्या अशा महिला आहेत ज्यांनी एक वेगळी कला आत्मसात केली. आतापर्यंत संबळ म्हणजे पुरुषांचं वाद्य अशी एक संकल्पना होती आणि आहे अजून सुद्धा. पण हेच वाद्य त्यांनी वाजवायचं ठरवलं आणि त्याचं शिक्षण सुद्धा घेतलं. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आमंत्रित करूयात सुलभा सावंत यांना. सुलभाजी, मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि आत्ताच मी उल्लेख केला की एक असं वाद्य जे पुरुषांनी वाजवायचं वाद्य म्हणून आतापर्यंत परंपरागत प्रसिद्ध आहे. क्वचितच बघायला मिळतं की मुलींनी ते हातात घेतलंय वाजवण्यासाठी. तुम्ही ते शिकलात, काय सांगाल? खरं म्हणजे लहानपणापासूनच आई बाबा माझे जे होते ते थोडेसे फॉरवर्ड विचारांचे होते. त्याच्यामुळे घरामध्ये भावांना आणि मुलींना आणि मुलांना ते एक माणूस म्हणून त्यांनी वाढवलं की मुलगी म्हणून वेगळी ट्रीटमेंट, मुलाला म्हणून वेगळी ट्रीटमेंट त्यांनी केली नाही. एक मला छान गुरु मिळाला नलिनी जोशी. ते असं वेगवेगळे प्रयोग करायच्या. मी साईड एकदम छोटी मोठी वाद्य वाजवत होती. तर बाईंनी, म्हणजे आम्ही त्यांना बाई म्हणतो, बाईंनी एकदा मला सांगितलं की मी गोंधळ बसवला आहे, देवीचा गोंधळ. तर तू इतकी छोटी मोठी वाद्य वाजवतेस ना, तर मला याच्यावर संबळ पाहिजे, तर तू वाजवशील का? मी एखाद्या गोंधळाकडे मला बाईंना पाहिजे म्हणून संबळ मागायला गेले. तो आधी माझ्याकडे 4 ते 5 मिनटं बघतच बसला खालून वर. द्या, मी 2 मिनटात तुमचं संबळ परत करते. आणि जे गळ्यात घातलं मी संबळ, ती आतापर्यंत उतरवली नाहीये. क्या बात आहे. आणि तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या खरंच शुभेच्छा. एवढं धाडस केलं तुम्ही. आणि संबळमध्ये सुद्धा जादू असते. आज सगळे जादूगारच आहेत म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यात सुद्धा एक हिप्नॉटिक पॉवर आहे. तर पाहुणे थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि थुकरटवाडीमधले कलाकार सुद्धा आता उत्सुक आहेत पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. तुझ्यासाठी स्पेशल येणार आहे तुझ्यासाठी. तर काय, आमच्या सरपंचांचा आहे आज वाढदिवस. त्यांचा दर महिन्याला असतो, या महिन्यात सुद्धा आता आहे. तर त्यांच्या सुद्धा वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम आहेत म्हणे. बघू आता सरपंचांना काय म्हणायचं. ओ सरपंच, या कसला वाढदिवस आहे आता? वा वा वा, खास म्हणजे आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आमच्या वाढदिवसानिमित्त. मला एक गोष्ट कळत नाही तुमची. दर महिन्याला कुठे माणसाचा वाढदिवस असतो? दर महिन्याला कसा वाढदिवस? नाही, कसं झालं माहिती आहे का, माझा जन्म 15 तारखेला झाला.
हा? मा. त्यामुळे दर महिन्यात 15 तारीख येते, त्याला मी काय करू? अरे वा, जादूगर साहेब, एक जादू करायची आहे सर. हा, फक्त ना माझ्या बायकोला गायब करून टाका आणि फक्त एका आठवड्यात ती वापस नाही आली पाहिजे, अशी एकदा गायब करून टाका. म्हणजे बस तुम्हाला जे पाहिजे ते आपण देऊ सर. हा, सरपंच काय माहितीये का, हा. तुम्ही आता जो प्रयोग म्हणलात ना हा. करायचा, तो जो प्रयोग जमला असता ना, हा. लोकांची लाईन लागली असती जादूगारांकडे, हा. आणि ते जादूगारांनी पहिल्यांदा आपल्या बायकोवर हा प्रयोग करून ही पण एक बरोबरच आहे मला. पण सर बघितलं कोण आलं आपल्याकडे आज? अरे हे काय बघितला कोण आलं म्हणजे काय, आम्ही काय ओळखत नाही की त्यांना. हा. हा? ती किती वर्षापासून बघतो आम्ही त्यांना. खरंय खरंय. पण सर आज आम्ही खास एक पपेट शो तुमच्यासाठी ठेवलेला आहे. हा, हे हा, आमच्या इथं पण लोक कारागीर आहेत. तर आता मी या ठिकाणी म्हणजे तुमचं पहिल्यांदा मी सर आमंत्रित करतो त्यांना ज्यांनी या प्रोग्रामचा खर्च केलेला आहे. श्रेया बुचकुले मॅडम यांना मी प्रायोजक आहेत. श्रेया बुचकुले या. प्लीज या. नमस्कार 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 मॅडम. तर मी या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करतो भाऊ पाध्ये आणि त्यांच्या पपेटला. तर मंडळी, मी भाऊ पाध्ये आणि हा माझा बावला अर्धवटराव. हे बघा, अरे माझा डुप्लिकेट आला काय? हॅलो एव्हरीबडी. सगळ्यांना हाय कर अर्धवटराव. हाय एव्हरीबडी. हाय. विनोदी आहे की नाही? तर मी भाऊ पाध्ये आणि हा माझा मित्र अर्धवटराव. अर्धवटराव, ए अर्धवटराव, अरे तू अर्धवट, तुझा बाप अर्धवट झाला. पाहिलं किती विनोदी आहे तो. हे सगळं मी बोलत असतो. मला वाटेल हा बोलतोय, नाही मी बोलत असतो. टांग तुझी तू एकटा बोलतोय. सर, मी पण बोलत असतो. गबस ना. तर पैसे दे माझे. झालं, शो संपल्यावर सगळे पैसे देतो. शो गबस. संपल्यावर नाही, आता ते मला तू आधी. अरे आता कुठून देऊ तुला? कसे तुम्हाला माहिती नाही, मी बघ काय करेन ना. मग काय करशील? बघा काय करेन. हे घे 500 रुपये घे आणि गब्बस. नोटा बंद झाल्या 500च्या. आता एकदम लिगल झालंय ते. हा, मग एकेकाचं कसं निघल बघ आता बाहेर. अर्धवटराव वा. हे बघ, घरी गेल्यावर चेक दे तुला, कळलं? ओके. हा तर मंडळी, हा आमचा अर्धवटराव. अर्धवटराव, अरे बघितलं का कोण कोण पाहुणे आलेत? अरे तू बघ, तुझे काय डोळे फुटले का? हे सगळं मी बोलत असतो, तुम्हाला वाटतं हा बोलतो. वा 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 वा. अर्धवटराव, अजून बघ कोण आलं आमच्याकडे. कोण आलंय? वीर जादूगर. अरे वा, काजूगर आले, मग तर आज बसायलाच हवं. सगळं मी बोलत असतो, तुम्हाला वाटेल हा बोलतोय, तसं नाही. अरे रामदास पाध्ये सर. ए माझा भाऊ पण आला. अरे वा रे वा. रामदास पाध्ये आले. ओळखतो मी यांना. कसं काय? यांच्या बायकोने हाक मारली ना अर्धवटराव, की हे आणि अर्धवटराव दोघे एकत्र ओ देतात. काय रे बोलतोस बाबा? अरे जोक केला, सॉरी भावा. सेम सेम पाहिलं ना सर, हे सगळं मी बोलतो. तुम्हाला वाटेल हा बोलतो. आता मंडळी,
कुणाला भविष्य बघायचं असेल ऐकायचं असेल तर इच्छुक मंडळी इथे येऊ शकतात. आमचा अर्धवट राव त्यांना भविष्य सांगेल. मी प्लीज मला खूप आवडतं तुमचा अर्धवटराव. मी येते. वा वा. मला ना तुमच्या अर्धवटरावशी बोलायचंय. हाय अर्धवटराव. हाय डार्लिंग. वा छान. हे सगळं मी बोलत मला वाटतं राम बोलतोय असं. हाय अर्धवटराव. हॅलो. सो क्यूट. कसा आहेस तू? मी मस्त एकदम. आणि मी कशी आहे? तू आयटम. काय काय? आई सम आहात. अच्छा. बरं काय केलं आयटम. तुम्ही आहातच. तसं नाही ना. मला की नाही अर्धवटरावचा गालगुच्चा घ्यायचा. असं काय? मला घ्यायचंय त्याचा गालगुच्चा. असं काय करता तुम्ही? घेऊ दे ते पाहून सर घेऊ दे. हा तो खूप क्यूट आहे. मला त्याचा गालगुच्चा घ्यायचा. प्लीज. नाही मी त्याचा गालगुच्चा घेणार. किती क्यूट आहे. सॉफ्ट. ए अर्धवटराव तू पण घे ना माझा गालगुच्चा. नको. नाही असं नाही. तो किती क्यूट आहे. अर्धवटराव घेणार गालगुच्चा. घे. काय होतं? हे काय केलं तुम्ही? काय केलं? हे बघा सरपंच, मला हे दोघे अजिबात नको आहेत. आता काढा या नाहीत ना बाहेर. आता मला तुझ्या बरोबर काम करायचं नाही. चल ए जाड्या बाजूला चल. हे काय होतं? मला सगळं कळलंय. की हा भावला नव्हताच. हा ऑटोमॅटिक भावला होता. माझे पैसे परत करा. काय बोलतोय? माझे पैसे परत द्या. रामदास पाध्ये सरांना मला विचारायचं की अर्धवटरावांबरोबर इतकी वर्ष काम करताय, हा अर्धवटराव कसा वाटला? खरंच तुम्ही जे काही केलं त्याला तोड नाही हो. म्हणजे अप्रतिम. काही क्षण वाटलं की मीच तिथे बसलोय आणि माझ्या हातात भावलाय. वा, उत्तम, ग्रेट. मला असं वाटतं सगळे जी आहेत मंडळी त्यांना आपण सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं पाहिजे. आणखीन एक मी सांगू शकतो. आणि तुमचा जो मेकअप केलाय ना तो माझ्यापेक्षा चांगला केलाय हो. खरंच आमचे आपले मेकअप दादा जर इथे असतील तर त्यांनी वरती ते यावं. खरे जादूगार आहेत, त्यांना आमंत्रित करूयात. मेकअप दादांसाठी जोरदार टाळ्या. अरे जोरदार टाळ्या. आता या दोघांना मी हायर करतो. पण हे जाता जाता एक झलक झाली पाहिजे. तुम्ही दोघे जे काय करत होता उभ्या उभ्यानं ते एकदा शेवटचं करा ना काहीतरी छान. नमस्कार मित्रांनो, मी भाऊ पाध्ये आणि हा माझा मित्र अर्धवटराव. अर्धवटराव असेल तुझा बाप. तात्या विंचू. तात्या विंचू. अरे तू कसं काय तात्या विंचू? माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम फट स्वाहा. कुशल सनी दादा ओम फट स्वाहा. परत एकदा येणार आहे पाध्ये फॅमिलीकडे. खरं तर रामदास सर, तुमच्या वडिलांनी हा भावला बनवला आणि त्यानंतर हे सगळं पुढे सुरू झालं. तुम्हाला कधी वाटलं होतं की ही कला आपण सुद्धा आत्मसात केली पाहिजे?
नाही काय माहिती आहे का, वडील करत असताना मी लहानपणी म्हणजे 6व्या-7व्या वर्षी अर्धवटराव आणि आवडाबाईंशी बोलताना बघितलं आणि वडील काही आत गेले होते कामानिमित्त, तर मी याच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि हा काही बोलला नाही. आणि वडिलांना विचारलं की तो तुमच्याशी बोलतो आणि माझ्याशी का बोलत नाही. तर वडील म्हणाले तो बोलत नाही, त्याला आपण बोलायचं असतं, आपण बोलतं करायचं असतं. आणि त्या वेळेपासून मी शिकायला लागलो 6व्या-7व्या वर्षी आणि जवळजवळ 10 ते 11 वर्ष रियाज करून घेतला वडिलांनी माझ्याकडे. वा वा. अपर्णाजी, तुम्ही इतकी वर्ष एकत्रित आहात, तुम्ही काय सांगाल या तुमच्या फॅमिलीबद्दल? आमची फॅमिली म्हणजे तशी सगळ्यांची कलाकारांचीच फॅमिली असं म्हटलं पाहिजे. कारण म्हणजे मी रामदासजींशी लग्न केलं ह्याचं कारण त्यांना फक्त निर्जीव बावल्यात इंटरेस्ट आहे, सजीव बावल्यात नाही आहे. म्हणून लग्न केलं. या सगळ्या कलेला मला जे काही थोडंफार येतं ते माझे कलागुणाला पोषक होतील म्हणून मी या कलावंतांच्या घरात मी लग्न केलं. वा वा. सत्यजित, पुढे ही कला आता तू सुद्धा आत्मसात केलीस आणि आता पुढे हे तू चालवतोयस. बाबांनी फार महत्त्वाचा सल्ला दिला की तू तुझं शिक्षण पूर्ण कर, म्हणून मी चार्टर्ड अकाउंटंट झालो, पण ॲज अ करिअर म्हणून मी हेच निवडलं कारण मला अगदी मनापासून या कलेत इंटरेस्ट होता आणि अजून अर्धवटराव अजून 100 वर्ष लोकांना नक्की हसवत राहील. वा वा. तर आता येणार आहे रघुवीर फॅमिलीकडे. विजय सर, मला तुम्हाला विचारायचं, तुमचे वडील या व्यवसायात होते, त्यांनी सुरुवात केली खरं तर, तुमचे गुरु, आणि त्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. त्यांनी ही सुरुवात कशी केली होती? वडील माझे खेडेगावात राहत होते, कादो म्हणून, जे पावना धरणात गेलं. तिथनं शिकण्यासाठी जेव्हा ते अनाथ विद्यार्थीगृहात आले, आता पुणे विद्यार्थीगृह, त्यावेळेला ते अनाथ विद्यार्थीगृह होतं, त्यावेळेला त्या शाळेमध्ये एक जादूगार आले होते राजस्थानचे. त्यांचे कार्यक्रम त्यांनी जेव्हा बघितले त्यावेळेला त्यांना ते भयंकर इम्प्रेस झाले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला ही विद्या शिकायची. म्हणून त्या राणांना त्यांनी साकडं घातलं की मला काही झालं तरी शिकवा. राणा जे होते त्यांनी सांगितलं की तू माझ्याकडे इथं माझ्याबरोबर येत जा, तुला सगळं सामान मी नेतो ठिकठिकाणी कार्यक्रमाला, ते सगळं वाहा वगैरे घेऊन चल आणि मग तुला मला जर वाटलं की तुला खरंच याची आवड आहे तर मी तुला शिकवीन. तर त्या टांग्यामध्ये ते जे राणा होते ते बसायचे, त्यांच्या त्या पेट्या वगैरे त्या टांग्यात चढवायच्या आणि जिथे कार्यक्रम असेल तिथे तो टांगा पुढे जायचा आणि माझे वडील मागणं पळत जायचे. असं त्यांनी तिथे त्यावेळेला जे कष्ट घेतले त्याच्यानंतर त्यांनी खुश होऊन राणांनी त्याला शिकवलं. आणि त्यानंतर मग तुम्ही त्या क्षेत्रात आलात? सांगतो, मी 5 वर्षाचा असल्यापासून वडिलांच्या कार्यक्रमात मी भाग घेत होतो. तेव्हापासून मी जे प्रयोग सुरू केले ते जसं यांनी सांगितलं, यांची फॅमिली सगळी जशी वेल एज्युकेटेड आहे तसं मी स्वतः बी इलेक्ट्रॉनिक्स पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं झालो. वा वा. तर आज या मंचावरती जादूगार रघुवीर बसलेले आहेत म्हटल्यानंतर आम्हाला कसं शांत बसवणार, तर बघूयात जादूगार रघुवीर यांची एक जोरदार जादू. फ्रान्स देशात जेव्हा राज्यक्रांती झाली, राजाच्या सैनिकांनी क्रांतिकारांना पकडलं आणि आदेश दिला सगळ्यांच्या माना तोडा. ते राजाकडे गेले, राजाने त्यांना एक मशीन म्हणून दिलं ज्याचं नाव होतं गिलोटीन, मान कापण्याचं मशीन, गर्दन काटणे की मशीन. माझ्याकडे काही काकड्या आहेत, या 3 काकड्या 3 होलमध्ये ठेवतोय का, ब्लेडवरनं खाली आल्यावर त्या काकड्यांचं काय होतं की ते मशीन कसं काम करतंय तुमच्या लक्षात यावं म्हणून. Let's say 1, 2, drop. आणि माझ्याकडे अजून 2 काकड्या आहेत, त्यातली एक काकडी इथं ठेवणार आहे आणि दुसरी काकडी इथं. आणि आता मध्यभागी मात्र मी ठेवणार आहे निलेश कुठल्या तरी ऑडियन्स मधल्या मोठ्या माणसाची. पप्पा बसले. पप्पा, जादू मध्ये यायचंय का? हा, मला काय की जादू. तुम्ही काम करणार का जादूत? कारण काकडे का पैशात ना त्याला या. पप्पा पप्पा करत बाप्पाचं नाव घ्यायचं आणि त्याचं मान ठेवायची. काय नाही, अगदी सोपं आहे. तुम्ही इकडे या, मी तुम्हाला काय करायचं सांगतो. एक हात इथे ठेवा, तो दुसरा हात तिथं आणि फक्त मान बाहेर काढा. बापरे. वर समोर बघा. महत्वाची गोष्ट राहिली आहे लाकडाची वुडन कॉलर. लाकडाची कॉलर फार महत्वाची आहे. मी पहिलं लावतो. आता तर काय पळून जायचा चान्सच नाही. किती जादू जरी जादू म्हणली तरी ऍक्सिडेंट असतो. त्यावेळेला लक्ष द्या,
क्षणभर हृदयाचा थरकाप कसं कमी जास्त होतं ते बघा. लक्ष द्या. 1 2 ड्रॉप. या ठिकाणी दिसतंय पप्पांच्या मानेतनं ब्लेड आरपार जाऊन पुन्हा 2 काकड्यांचे 4 तुकडे आलेत. पप्पा या काढा मान बाहेर. पप्पा या सावकाश. पप्पांनी जी जादू केली त्यासाठी जोरदार टाळ्या पप्पांना. तर आता पाहूयात सुलभा सावंत यांचा एक छान परफॉर्मन्स. आता छोट्या जादूगाराकडे येणार आहे. तो बराच वेळ इथं शांत शांत बसलेला आहे. त्याला मला विचारायचंय तू कुठल्या कुठले जादू करतो मग? पण तो दाखवणार आहे आम्हाला. मग कुठली दाखवता येईल? ही मेणबत्तीची त्याने खास दाखवायला आणली. वा वा. मग बघूयात का आपण ही जादू? बघायचं. वा वा. हॅलो, माझं नाव आहे जादूगार ईशान रघुर. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक जादू दाखवणार आहे. इथे माझ्याकडे एक मोठीच्या मोठी पेटवलेली मेणबत्ती आहे आणि हे त्याचं कवर. हे कवर मी या मेणबत्तीवर घालणार आहे. आता बघू याचं काय होतंय. रेडी? 1 2 3. अरे वा, क्या बात आहे. वा वा. व्हेरी गुड. आता जितेंद्र, तुमच्याकडे परत एकदा मी येणार आहे. तुम्ही नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असता, स्वतः नवीन इनोव्हेशन करत असता, पण सगळ्यात अवघड वाटलेली जादू कुठली? मी बाबांना सुद्धा तेच विचारेन. मला अवघड वाटलेली जादू जी मी करतो अजूनही, आणि ती आमची फेमस आहे, आजोबा वडील आणि मी, ती म्हणजे सगळ्या गर्दीमध्ये ट्रॅफिकमध्ये
डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालवणं. अरे बापरे. माय गॉड. वर्षानुवर्ष म्हणजे तिथे शो असेल आणि आम्ही केला नाही तर म्हणतात जादूगार रघुवीरांचा शोच नाही, डोळे बांधून मोटरसायकल नाही. तो करायलाच लागतो. आणि त्याच्यात कसं असतं, पूर्वी काय असायचं, जाड कणिक, त्याच्यावर जाड कापूस, त्याच्यावर संपूर्ण चेहऱ्याला झाकणारं कापड आणि ती मोटरसायकल चालवायला लागायची. मोटरसायकल ही गावातली, आपली काहीही नाही. ब्रेक आणि येते फक्त चेक करून घ्यायचं आणि बसायचं. पालीसारख्या ठिकाणी लोक मंदिराच्या इथं आडवी झोपतात मोटरसायकलच्या समोर, तुमच्या अंगावरनं जाते का बघायला. अजून एक ठिकाण आहे जिथे आडव्या हातगाड्या घालतात लोक, बघतात तुम्हाला म्हणजे दिसतंय का नाही. आणि त्या गर्दीतनं जी मोटरसायकल चालवण्याची थ्रिल असते ते अमेझिंग स्पिरिट असतं. आणि अक्षरशः रस्त्याच्या दोन्ही साईडनी लोक असे उभे असतात. क्या बात आहे, खरंच हे विशेष आहे. पण तुम्ही नेहमीच अंधश्रद्धांबद्दल सुद्धा जागृती करत असता, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल एकच सांगेन, आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लोकांना सांगतो की हे सगळं स्टेजवर मी तुम्हाला दाखवतोय, या सगळ्या ट्रिक्स आहेत, याच्यात कुठेही मंत्रतंत्र काही नाही. उद्या तुम्ही माझ्या घरी शिकायला आलात तर तुम्हाला याच्यातली प्रत्येक जादू मी शिकवू शकतो. वा वा. रामदास पाध्ये सर तुमच्याकडे येणार आहे आणि अर्धवट रावांना असं गप्प गप्प बघवत नाहीये मला. हा, त्यांच्याकडून आता तुमचं आणि त्यांचं काहीतरी ऐकायचं आहे आम्हाला. ऐकायचं आहे. अर्धवट राव, पण आज तुम्ही एकटे कसे आलात? म्हणजे अरे हो. आवडाबाई, आवडाबाई कुठे अरे आहे? आपली आवडाबाई नाही आली. आखली काय माझी आहे ती. अरे तेच ते. अरे पण आवडाबाई आली नाही. हा, कुठे गेली आहे? बाहेर गेली आहे. बाहेर कुठे? रक्तदान करायला. वा वा वा, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, डॉक्टर सुद्धा सांगतील. हा, अहो, एक बाटली रक्त दिलं, एक बाटली. अरे बापरे, एक बाटली रक्त दिलं. आवडीने एक बाटली रक्त दिलं. हो, नंतर 3 बाटल्या रक्त दिल्यावर शुद्धीवर आली. पण या तुझ्या ठणठणीत तब्येतीचं रहस्य काय? मोकळी हवा. ज्या दिवशी आमचं लग्न ठरलं त्या दिवशीच आमचं ठरलं. काय काय? भांडण झाल्यावर ज्याची चूक असेल त्याने बाहेर फिरायला जायचं. मग काय, लग्न झाल्यापासून सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेतच फिरतोय. हल्ली मोकळी हवा मिळते कुठे अर्धवटराव? कुठे? म्हणूनच तर हवा येऊ द्या मध्ये आलो. अरे वा वा वा. आज आपल्याकडे पाहुणेच जादूगार आलेले आहेत म्हटल्यानंतर आपण जास्त वेळ कशाला बोलायचं, जादू बघायला पाहिजे ना. तर बघूयात जादूगार रघुवीर यांची आणखीन एक जादू. अजून एक जादू तुमच्या समोर दाखवणार आहे. ही जगप्रसिद्ध जादू आहे ज्याचं नाव आहे हुदिनी बॉक्स. आणि या प्रयोगाला मला मदतीला येत आहेत माझे गुरु, माझे सिनियर विजय रघुवीर. त्यांच्यासाठी एकदा जरूर टाळ्या. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तर हे इथे आलेले आहेत मदतीला. तुम्ही सगळ्या लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलात. पहिल्यांदा बॉक्स वाजून बघा, लाकडाचं ठणठणीत आहे का भारत. कापडी पोतं किंवा तंबू ज्याला म्हणतात की एक क्लॉथ बॅग साऱ्या शब्दात, ती इथे सगळ्या लोकांना दाखवू आणि इथे ठेवून देऊ. आता भारत तुम्ही इकडे यायचंय. आपण काय करणार आहोत, इथे तुमचा याच्याशी कधी संबंध आलाय का? नाही आला नाही. माझे वडील विजय रघुवीर त्यांच्या हातात आपण हे घालू. ओके, ते किल्ले इथं निलेशकडे ठेवून देऊ आपण. यांना इथं आतमध्ये आपण टाकतोय त्या साईडने. ओके, सावकाश. आणि भारत तुमच्याकडे रुमाल आहे, हात रुमाल, त्या साईडने यायचंय आणि त्याच्या 2 विरुद्ध टोकांना पकडायचंय. असं जरा. आणि करकचून गाठ मारा भारत. हवा अजिबात जाता कामा नाही. करकचून ताणून डोक्याला हात लावून बघा. आता शक्य नाही. वरचं झाकण लावतंय भारत. 2 कुलप आहेत, ती लावून टाका, उडून बघा. त्याच्या किल्ल्या परत आपल्या निलेश डॉक्टरांकडे देऊया. आता या किल्ल्या पुन्हा त्यांच्याकडे देऊया. भारत या ठिकाणी एक तंबू येतो बघा माझ्याकडे. हा तंबू आपण याच्यावर टाकतोय. मी तिकडनं जाणार आहे आत आणि तिथनं माझी मान बाहेर काढणार आहे. तुम्हाला जोरात इथे 1 2 3 म्हणायचं आणि तिथे येऊन माझी मान धरायची. भारत तोपर्यंत जॅकेटला राहतात तुम्हाला. हा भारत 1 2 3
या जादूचं वर्ल्ड रेकॉर्ड किंवा विश्वविक्रम आमच्या रघुवीर कुटुंबाच्या नावावर आहे. त्यामुळे इतक्या fraction of second मध्ये इतका फास्ट हा कुठलाही जादूगार इतक्या पद्धतीने अडकून प्रयोग करत नाही. हे तर जादूचे प्रयोग आपण बघतोय, पण काय आहे सर, आमच्या गावात सुद्धा काही जादूगार आहेत. हा, आणि आता तर ते तर मगाशी तुम्ही पाहिलं भावल्यांचा खेळ झाला. आता जादूगार म्हणतात की आम्हाला पण यायचंय. बघूयात मग आता ह्या जादूगारांची कला. बोलावूयात आमच्या तीनही जादूगारांना. या जादूगार. बघा बघा. क्या बात आहे. तिघेही जादूगार फेमस नाही आहेत अजिबातच. तर बघूयात आता ते आपल्याला काय काय दाखवणार आहेत. कोण दाखवणार पहिल्यांदा, कुठली जादू? हा, मी दाखवतो. वा वा, कुठली जादू दाखवणार आपण? म्हणजे पाय गायब होतात. तुमचे पाय गायब होतात? गायब होतील. बापरे. ओ, हे विशेष आहे, हे विशेष आहे. सर सुरू करू मी? थँक्यू सर, थँक्यू. क्या बात आहे. हे तर विशेष. या जादूत मला शूज काढावे लागतील. प्लीज काढा. फार पवित्र जादू आहे. अच्छा. याच्यात चप्पलचा वापर होतो. बूट काढून चप्पल घालता, काय वेगळं. आणि सुरुवात. वा, ओके. लक्ष खाली असू द्या. वा वा, खाली असू द्या लक्ष. ओ माय गॉड. मस्त मस्त. वा 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 वा, बघितलं, पाय गायब झाले. बापरे बापरे, पाय दिसत नाहीत. माय गॉड, माय गॉड. हवेत तरंगत असं वाटतं. वा, तुम्ही चेक करू शकता. असिस्टंट दाखवा त्यांना. बापरे, मस्त मस्त. कडक. पण चपला तर दिसत आहेत. तीच तर जादू आहे. अरे बापरे, म्हणजे आहेत तिथेच. पाय तिथेच आहेत, पाय नाचतायत. अदृश्य पाय. अदृश्य. बापरे. ओ ओ माय गॉड. बापरे, खतरनाक. वा वा वा. कडक 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 जबरदस्त. कडक. आम्ही काही लपवत नाही. सगळ्यांना दाखवतो काय जादू, लपवत नाही. वा वा वा. एक खूपच जबरदस्त जादू मी तुम्हाला दाखवतो. दाखवा दाखवा. गायब होतात काही गोष्टी, काही लोक काही गोष्टी गायब करतात, पण मी हवेत उडवू शकतो. बाप रे, काय उडवता हवेत? वांग हवेत उडवणार? वांग. वांग हवेत उडवणार? कठीण आहे, कठीण आहे. कसं? बघा, दाखवतो. बापरे, कळलंच नाही आम्हाला. थँक्यू थँक्यू. पेपर. बापरे बापरे, काय करणार तुम्ही? गायब. गायब गायब कसा गायब करणार तुम्ही तो? खाणार तो? कळलंच नाही कुठे गेला. तर मंडळी, मला ना लहानपणापासून जादूचे प्रयोग फार आवडतात आणि समोर जर जादूगार बसलेले आहेत म्हटल्यानंतर गप्प कसं बसायचं. तर पाहूयात जादूगार रघुवीर यांची आणखीन एक जबरदस्त जादू. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय चायनीज आणि अरेबिक जादूचा नमुना. या प्रयोगाला मला मदतीला तुमच्यापैकी ऑडियन्सपैकी कुठल्या तरी मुलीची गरज आहे. यंग
यंग ऑडियन्स. ह्या मॅडम चांगल्या आहेत. हा आमच्या गावामध्ये पण जत्रेत मी पाहिलेले आहेत जादू, पण तिथे मला कोणी कधीच यंग म्हटलं नाही. यंग म्हटले म्हणून मी हात वर केला. या जोरदार टाळ्या देऊयात आपण त्यांना. नमस्कार. आपलं नाव? मेघा. मेघा, मी काय करणार आहे, 1 2 3 म्हणून तुमच्या डोळ्यात रोखून बघणार आहे आणि जरा जरी त्रास झाला तर तुम्हाला डोळे बंद करायचे. तर बघूया सुपर एअर लेव्हिटेशन. मेघा आल्या आल्या परत. तर या ठिकाणी दिसतात पुन्हा एकदा तुमच्यात मेघा आलेल्या. आणि काही काळ तुम्ही हवेत तरंगत होतात, त्यामुळे आजपासून घरी झोपायला बेड वापरायची गरज नाही, तसे हवेत तरंगू शकतात. तर मला खरंच खूप छान वाटलं की आजच्या भागा अंतर्गत हे सगळे मनोरंजनाचे जादूगार या मंचावरती आज आलेले होते आणि अर्धवटरावांना पूर्ण होणारी 100 वर्ष हे एक वेगळं निमित्त त्या निमित्ताने होतं. आपल्या समोर एक इतिहास आपण बघत असतो आणि त्याचे साक्षीदार आपण होतोय. याचं खरं तर भाग्य आमचं या मंचाचं सुद्धा आहे. पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या त्यांच्या कार्यक्रमांसाठी. धन्यवाद. या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.